नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्व सिद्धांत या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. 17व्या शतकात भारताच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ चालू होती. उत्तर भारतात मुघल, दक्षिणेत आदिलशाही आणि कुतुबशाही आणि या सर्व सत्ता स्पर्धेमध्ये सामान्य जनतेचे झालेले हाल. अशा वेळी सह्याद्रीतून एक विचार प्रकट झाला, हिंदवी स्वराज्य. आणि या विचार करणारे होते आपले छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज बालपणापासून धर्म, कर्तव्य आणि न्याय याचे संस्कार मिळाले. त्यांच्या आयुष्यात सर्वात मोठी प्रेरणा होती जिजाऊ. जिजाऊंनी लहानपणापासूनच शिवाजी महाराजांना रामायण आणि महाभारतातील कथा सांगितल्या. त्यातील शिवरायांनी हे शिकले की धर्म केवळ पूजा नाही, दुर्बलांचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे. इसवी सन 1676 मध्ये शिवाजी महाराजांनी दक्षिण मोहिमेचा प्रारंभ केला. उद्देश केवळ विस्तार नव्हता, स्त्री आणि धर्माचे रक्षण करणे देखील होते. आपण बघतो, उत्तरेतील अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली गेली. त्यांची अनेक अनुष्ठाने आणि विवाह पद्धतीमध्ये देखील बदल बघायला मिळतो. हे सर्व बदल मुघलांमुळे केले गेले. अपहरण, लैंगिक हिंसाचार, हरम व्यवस्था, गुलामगिरी व तस्करी, जबरदस्तीने धर्मांतर या सर्व गोष्टींपासून दक्षिणेला येण्यापासून रोखणारं वादळ होतं छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज हे हिंदू धर्मनिष्ठ होते, पण ते संकुचित नव्हते. त्यांच्या प्रशासनामध्ये सर्व धर्मांना समान न्याय होता. त्यांच्यासाठी हिंदू धर्म म्हणजे माणुसकीचा आणि न्यायाचा मार्ग होता. अफजल खानाने तुळजाभवानी आणि पंढरपूर मंदिरामध्ये धक्का लावला, पण महाराजांनी या सर्व मंदिरांसोबत श्रीशैलम असो वा सप्तकोटेश्वर या मंदिराचे पावित्र्य परत मिळवून दिले. त्या काळी एखाद्याने धर्मांतर केलं की त्याला परत हिंदू धर्मात येता येत नव्हतं, पण महाराजांनी हा नियम मोडीत काढला. त्यांनी बजाजी निंबाळकर व नेताजी पालकर यांना पुन्हा स्वधर्मात सामावून घेतले. त्यांनी हे सिद्ध केले की धर्म हा माणसाला जोडण्यासाठी असतो, तोडण्यासाठी नाही. याच्यासाठी आपण महाराजांची राजमुद्राच पाहू शकतो. त्यांच्या राजमुद्रेवर प्रतिपश्च लेखे व वर्ध विष्णू वंदिता सहासुनो शिवशय्या मुद्रा भद्राय राज्य. याचा अर्थ हे राज्य जगाच्या कल्याणासाठी आहे. त्यांनी संस्कृत भाषेला प्रोत्साहन देऊन मराठी आणि हिंदू अस्मितेचे रक्षण केले. हिंदू स्वराज्य म्हणजे कोणाच्या विरोधातील सत्ता नव्हती, ते होते न्याय, स्वाभिमान आणि सर्वसामान्य माणसाच्या कल्याणासाठीचे राज्य. दक्षिण भारतातील विजय, स्त्री सन्मानाचा आदर्श, धर्मनिष्ठ पण सहिष्णू कारभार या सर्व गुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांना इतिहासात अजरामर केले. आजही त्यांचे शिकवणे सांगते, स्वराज्य म्हणजे जबाबदारी, धर्म म्हणजे मानवता आणि शौर्य म्हणजे संयम. शिवाजी महाराजांच्या अशाच कार्यासाठी आज आपल्याकडून त्यांना मानाचा मुजरा. आणि कमेंटमध्ये जय शिवाजी आणि जय भवानी लिहायला विसरू नका. आणि अशाच माहितीसाठी आपल्या सर्व सिद्धांत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.